नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे. सध्या आता आजपासून म्हणजे अंड्यांची हॅचिंग झालेली आहे आणि चॉकी घरी सुरू आहे. शक्यतो टेम्परेचर जास्त आहे घरी. ज्याला शक्य आहे त्याने चॉकी घरी बनवा, ज्याला शक्य नसेल त्यांनी चॉकी सेंटरमधून जर घेतली पाहिजे. तर या पद्धतीनं आपल्याला तुती जो पाला असतो, आपले अंडे हॅचिंग झाल्यानंतर ब्रशिंग नंतर किंवा ब्रशिंगच्या वेळेस आपल्याला कोणता पाला आळ्यांना दिला पाहिजे तो मी दाखवतोय. तुतीचा हा शेंडा असतो. हा शेंडा आपल्याला आपली ब्रशिंग किंवा पहिला मोल्ड आपला बसूपर्यंत या पद्धतीनं आपल्याला शेंडा आळ्यांना द्यायचा आहे कट करून, आणि याचे छोट्या कुटी मशीनमध्ये बारीक करायचा असतो. इथून वरचा आपल्याला पाला घ्यावा लागतो. खाल्ले पाने जर चांगले लसलशीत आणि कवळे असले ते पण दिले चालतात, पण शक्यतो एवढा पाला आपण पहिला मोल्ड बसूपर्यंत द्यायचा. त्यानंतर आपल्याला थोडं यानुसार खाली यायचं दुसरा मोल्ड बसूपर्यंत. म्हणजे असे पानं चांगले असले पाहिजे. पहिली गोष्ट कवळे पाले. या पद्धतीने सर्व आळ्या अंड्यामधून बाहेर आल्या याला ब्रशिंग असं म्हणतात. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती नेट टाकायची आणि त्याच्यावर आपल्याला पहिली फिडिंग करायची आहे, म्हणजे आपण ब्रशिंग घेतलं असं म्हणतात. अशी निळे नेट टाकायची आहे आपल्याला, आणि त्याच्यावरती आपल्याला हा बारीक कट केलेला पाला जो असतो हा डबल कट केलेला आहे मशीनमध्ये. हा सिंगल कट केला आणि हा डबल. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला सिंगल पाला कट करून आपल्याला फिडिंग द्यावं लागतात. या पद्धतीनं आपण डबल पाला कट केलेला हा पातळ टाकावा लागतो, जेणेकरून नेटवर जे आळे असतात ते पूर्णपणे वरती येत असतात. आता ही आपली पहिली फिडिंग आहे, म्हणजे आपलं ब्रशिंग घेतलेलं आहे आळ्यांचं. या पद्धतीनं आपल्याला फिडिंग करायची असते पातळ. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला स्टँडवर ट्रे ठेवायचे आहे. खाली आपल्याला वाटा ठेवायच्या आहे, जेणेकरून मुंग्या जाणार नाही. आणि ट्रेच्या कडाने आपल्याला ओले टॅवेल करून या ट्रेला गुंडवून घ्यायचे, जेणेकरून जी गरम हवा असते खिडकीतून येणारी ती जाणार नाही. मे महिन्यात तर जास्त टेम्परेचर असतं. शक्यतो ज्याला माहिती त्यांनीच घरी बनवा, ज्याला नाही माहिती त्यांनी शक्यतो चॉकी सेंटरमधूनच चॉकी घेतलेली योग्य असेल. या पद्धतीने टॉवेल ओला करून आपल्याला ट्रेच्या चारही बाजून टाकावा लागतो. या पद्धतीनं